हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता, आतुरता महाराष्ट्रातील सगळ्याच पात्र बहिणींना लागलेली आहे. त्यामध्येच लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे. याच तारखेला पैसे भेटणार आहेत. ती तारीख कोणती आहे, जी आर कधी येणार आहे, सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली आहे. सगळीच माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सोबतच याच बहिणीला काय भेटणार आहे लाडक्या बहिणींनो, पैसे भेटणार आहे म्हणजे 17वा हप्ता भेटणार आहे. मी मगाशी सकाळी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3,000 एकत्र भेटू शकतात का? तर त्या व्हिडिओमध्ये अनेक बहिणींच्या कमेंट आल्या होत्या की दादा की नाही भेटणार. काही बहिणींचं म्हटलं होतं की नाही दादा भेटायला पाहिजे. काही बहिणींना म्हटलं होतं की दादा फेक व्हिडिओ आहे. तर लाडक्या बहिणींनो मला हे सांगायचं आहे की मी पहिलेच सांगितलं 3,000 रुपये भेटणार नाही. हे माझं मत नाही आहे. मी 3,000 भेटणार नाही असं मत दिलं. न्यूज पेपरची जी बातमी होती ती तुमच्या समोर ठेवली आहे. आता बॅक टू द आपला हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये याच बहिणींना भेटणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 16वा हप्ता भेटलेला आहे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबत हेही विचारतो की 17वा आणि 18वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला एकत्र भेटला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ज्या बहिणींची फुल केवायसी झाली आहे, ज्या बहिणींची हाफ केवायसी झाली आहे, त्यांना भेटणार का या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि सोबतच तुमचे जे 2 प्रश्न आहेत बरोबर, त्या प्रश्नांना या ठिकाणी मी सॉल्व्ह करणार आहे. ते प्रश्न कोणते सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आजची जर तारीख तुम्ही बघितली, आजची तारीख आहे 24 नोव्हेंबर. किती आहे? 24 नोव्हेंबर. आज जी आर आलेला नाहीये, उद्याही नाही येणार, परवाही नाही. मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबर हप्त्याचा जो जी आर आहे तो कधी येणार आहे? 27, 28, 29 या तारखांमध्ये. नोव्हेंबर महिन्याचा जो जी आर आहे कधी प्रसिद्ध होणार आहे? 27, 28, 29 या तारखांमध्ये. आणि जर तुम्ही बघितलं असेल 2 आणि 3 ला रिझल्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा. आणि 2 ला काय लाडक्या बहिणींनो, निवडणूक आहे. 2 ला काय आहे? निवडणूक आहे. तर आपल्याला जे पैसे येणार आहे तारीख कोणती आहे? 4, 5, 6. 4, 5, 6. समजा सरकारने काही कारणास्तव जर तुम्हाला पैसे पाठवले नाही तर लक्षात घ्या 8 ते 13 या तारखांमध्ये येऊ शकता. मी तुम्हाला टेंटेटिव्ह डेट देतोय. मॅक्स कंडिशन मध्ये तुम्हाला 4, 5, 6 मध्येच पैसे भेटणार म्हणजे भेटणार. पण सरकारचं काम माहिती आहे. इकडे सरकारने जर तुम्ही बघितलं असेल, कालची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, की जे शिक्षक वर्ग आहे, पोलीस कर्मचारी आहेत, या अशा 8,000 बहिणी आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. त्याच्या अंतर्गत सरकारने काय केलं? त्यांचे पैसे वसूल करणार असा निरोप पाठवला. पैसे वसूल. त्याचबरोबर त्यांचं वेतनवाढ थांबवलेलं आहे. वेतनवाढ थांबवलेली आहे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे. तर मला सरकारला एवढाच प्रश्न विचारायचा आहे आणि हा प्रश्न माझा नसेल, माझ्या संपूर्ण लाडक्या बहिणींचा असेल, की जे तुमचे मुलं बाळ बरोबर हजारो करोडची प्रॉपर्टी 300 करोड मध्ये घेऊ शकतात आणि 300 करोड मध्ये घेतलेली प्रॉपर्टी तुम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर दाखवू शकता. त्याच्यावर एक कमिटी बसू शकतात, समिती बसू शकतात आणि ती समिती तुम्हाला बाइज्जत बरी करते. तर हे कुठं लपवलंय तुम्ही ते सांगा. तुम्ही जर या बहिण्यांकडनं पैसे घेत असाल 16 हप्त्यांचे, त्याचबरोबर त्यांचं वेतनवाढ थांबवलंय, त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई लावलेली आहे, तर तुम्ही यासाठी कमिटी बसवा आणि त्या कमिटीला सांगा की यांचं सगळं यांना बाइज्जत बरी करा. जसं तुम्ही इकडे केलेला आहे. हा प्रत्येक मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यांना प्रश्न आहे, आदित्य तटकरे मॅमना. तर तुमची प्रतिक्रिया काय वाटतं लाडक्या बहिणींनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता तुम्ही या लाडक्या बहिणींसाठी जर लाडक्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये देतात आणि त्यांच्यासाठी त्यांना अपात्र ठरवता बरोबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये 5 महिन्याचे पैसे दिले नाही आहेत, तर तुम्ही त्या लाडक्या बहिणींना 5 महिन्याचे पैसे देणार आहे का असं लिखित आम्हाला द्या. जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींना हे जे 8,000 बहिणी आहेत त्यांचे पैसेही वसूल करा आणि त्यांचं वेतनवाढ सुद्धा जे करायचं तुम्ही ते पूर्ण करा. पण या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना ते पैसे द्या. आणि ज्या बहिणी खरंच गरजू आहे त्यांना तुम्ही अपात्र ठरवताय, कारण की न्यूज आलेली आहे 95,000 बहिणी नागपूर जिल्ह्यामध्ये अपात्र आहे. नाशिकमध्ये 25,000 पेक्षा, असं तर फक्त 2च आहे. महाराष्ट्रातील किती जिल्हे असेल बरोबर, 36 जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यातून किती महिला अपात्र ठरतात आता ते बघायचं आहे बरोबर. तर बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला मला. ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, इथे गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हाफ केवायसी करायची कशी करायची, हे वेब पेज आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, मी सहमत आहे टिक करायचा आहे, ओटीपी पाठवा. जर अनएबल टू सेंड ओटीपी एरर आला तर त्याला रिफ्रेश करा. त्याच्यानंतर साधारण आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहेत असा एरर आला त्याला सुद्धा कंटिन्यूस रिफ्रेश करा. 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होता. मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवलेला आहे. आणि हा जो इश्यू आहे सध्या येत नाही कारण की ई केवायसी प्रॉपर होत आहे. त्यानंतर इथे ओटीपी आल्यानंतर तुम्ही 10 मिनिटं वेट करा. कधी मध्ये हा ओटीपी यायला लेट होतो, याचा अर्थ असा होत नाही की लाडक्या बहिणींनो की तुम्ही ओटीपी येणार नाही. ओटीपी येतो पण आपण काय करतो, रिफ्रेश करतो त्याला, मग तो इनव्हॅलिड दाखवतो. 10 मिनिटं वेट करा, नाही आला तर मग त्याला रिफ्रेश करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे असं पद्धतीचं तुमचं पेज ओपन झालं तर ज्या बहिणींकडे काय नाही आहे, वडील नाही आहे, पती नाही आहेत, त्या बहिणींनी इथपर्यंतच हाफ केवायसी कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे वडिलांचं मृत्यूपत्र असेल किंवा
पतीचं मृत्यूपत्र असेल किंवा डायव्होर्स सर्टिफिकेट असेल ते घेऊन, किंवा तुम्ही जर ऑर्फनेज असाल म्हणजे तुमच्याकडे जर अनाथ सर्टिफिकेट असेल घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा. त्या नसेल तर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागी अधिकाऱ्याकडे जा आणि तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करा आणि त्याच्या माध्यमातून तुमची ई-के-वाय-सी काय केली जाईल, मग कंप्लीट केली जाईल. आता ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, तर त्या बहिणींनी लवकरात लवकर डॉक्युमेंट काढा. लवकरात लवकर काय करा, डॉक्युमेंट्स काढून घ्या. ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत त्या बहिणींनी लवकरात लवकर सिम घेऊन आधारशी लिंक करा. म्हणजे हसबंडकडे नसेल किंवा वडिलांकडे नसेल त्यांनी सुद्धा सिम घेऊन आधारशी लिंक करा. 7 दिवसाचा वेळ लागतो, ते सगळं लिंक होतं आणि लगेच तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. पण ज्या बहिणींकडे सगळंच आहे, आधार क्रमांक पात्र यादीमध्ये येत नाही, त्यांनी रिफ्रेश करा. रिफ्रेश करत राहा. 100% तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट होतील. ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नाही आहेत त्यांचाही तो मुद्दा सॉल्व्ह होईल. तर नक्की सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या इश्यूजला तुम्हाला समोरं जावं लागतंय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणी, इथे माहिती आणली मी. संबंधित अंगणवाडी सेविकाकडे 31/12/2025 पर्यंत तुम्हाला काय करायची, त्याची जी पावती आहे ती जमा करून द्यायची, म्हणजे डॉक्युमेंट्स तुमचे नेऊन द्यायचे. आता ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, पती सोडून गेलेला आहे, तुम्हाला नांदवत नाही आहे, किंवा वडील मुलाला आणि मुलीला आणि आईला नांदवत नाही आहे, तर अशा वेळेस त्या बहिणींनी काय करायला पाहिजे, या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला, की त्या बहिणींनी एक पोलीस कंप्लेंट द्या. पोलीस कंप्लेंट दिल्यानंतर काय करा, तुम्ही मध्ये जा, तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जा, तिथे जाऊन तुम्ही त्याला ॲफिडेव्हिट करा. ॲफिडेव्हिट करा. त्यालाच आपण सेल्फ घोषणापत्र म्हणू. हे ॲफिडेव्हिट तुम्ही 500च्या स्टॅम्पवर करणं गरजेचं नाहीये, 100च्या स्टॅम्पवर करण्याचं गरजेचं नाही. तो तुमचा ग्रीन पेपर होतो, त्याच्यावर तो पोलिसांचे जे आपण कंप्लेंट केली त्याची झेरॉक्स आणि सोबत तुम्ही जे काही लिहित असाल, की बाबा एवढे वर्षापासून माझे पती माझ्यापासून दूर राहते म्हणून मी त्यांचं काही देऊ शकत नाही, असं लिहून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करा. सोबतच ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केली होती, नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला होता, त्या बहिणींनी काय करायचं आहे, सगळं कंप्लीट झालंय. सोबतच स्वतःचं जे ई-के-वाय-सी कंप्लीट झालंय, तुम्हाला तुमचं नाव टाकल्यानंतर, आधार क्रमांक टाकल्यानंतर जो मेसेज येतो त्याची स्क्रीनशॉट, त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही काय केलेली आहे, आधार नंबर टाकला, सेकंड ओ-टी-पी टाकला होता, त्यांची झेरॉक्स, आधार कार्डची, तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि जे डॉक्युमेंट्स असेल तुमच्याकडे त्याची प्रत घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जा. अंगणवाडी सेविका जर नाही म्हणत असेल, अजून त्यांच्याकडे ते इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे, त्यांच्याकडे जर नाही जायचं तर मग जिल्ह्यातील संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जा आणि तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करा. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न आहे, अंगणवाडी सेविका कागद घेत नाही, तुमचे डॉक्युमेंट्स घेत नाही, तर घाबरू नका, ते घेतील. नाही घेतलं तरी तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये वेबसाईटलाच अपलोड करण्याचा ऑप्शन येणार आहे. सो डोंट वरी. पती वडील नाहीत याबद्दल सगळीच इन्फॉर्मेशन दिली. ओ-टी-पी येत नाही, त्याला कंटिन्यू रिफ्रेश करा. पात्र यादीत नाव नाही, ते रिफ्रेश करा. मोबाईल नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर मोबाईल घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं, याच तारखेला म्हणजे 4, 5, 6 डिसेंबरला तुम्हाला 17 हप्ता जमा होईल. कोणत्या बहिणींना, ज्या बहिणींना 16वा हप्ता भेटलेला आहे, सोबतच त्यांचं डी-बी-टी काय ऍक्टिव्ह आहे आणि त्यांचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह लिस्टमध्ये आहे त्यांना. मग तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज आहे का, तर तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज नाही. चुकली असेल तरी चालेल, पूर्ण झाली असेल तरी चालेल, चुकीच्या पद्धतीने म्हणजे नातेवाईकाचा आधार क्रमांक देऊन केली असेल तरी चालेल, तर तुम्हाला भेटणार. आणि सोबत तुमचे जे प्रश्न होते सर्वांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सपोर्ट करण्यासाठी थँक सो मच म्हणतो. जेवढं प्रेम तुम्ही दाखवलं, मी इतका या प्रेमाचा तर भुकेला नव्हतो, पण तुम्ही जे प्रेम दाखवलं त्यासाठी मी अंतःकरणातून तुमचा थँक्स म्हणतो आणि असंच पुढेही प्रेम दाखवत राहा, यासाठी तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी इन्फॉर्मेशन पोहोचत राहतो. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.